काल परवा हिंदी चित्रपटामधलं एक जुनं गाणं मी थोडस काळजीपूर्वक ऐकलं. किशोर कुमारांचं गाणं आहे, प्रसिद्ध आहे. घुंगरू की तरह बजता ही रहा हूं. वाजतच राहिलो. पण घुंगराचा स्वभाव वाजतच राहणे असा आहे. त्याच्याही अगोदर 2 दिवस माझा एक मित्र भेटला होता. त्यांनी मला ढोलकीच्या संदर्भामध्ये अशीच एक रोचक माहिती दिली. तो असं म्हणाला की ढोलकी एरवी कोपऱ्यात पडून असते. तिच्यावर खूप धूळ साचलेली असते. तिला साफ देखील केलं जात नाही जोपर्यंत तिची गरज लागत नाही. पण तिची गरज लागली की तिला कोणी, म्हणजे तो वाजवणारा जो असतो, तो वाजवणारा मांडीवर घेतो, तेल लावतो, तिला पीठ लावतो, तिच्या सगळ्या रिक्वायरमेंट पूर्ण करतो आणि नंतर तिला वाजवायला लागतो. आणि ज्यावेळी ती वाजायला लागते त्यावेळी इतकी खुश होते कारण तिच्या समोर तिच्या तालावर नाचणाऱ्यांची संख्या कमी नसते. आणि म्हणून तिला असं वाटतं की माझ्याच तालावर सगळा समाज नाचायला लागला का काय. पण तो तिच्या तालावर नाचत नसतो, तो वाजवणाऱ्याने ठरलेला ठेका असतो, माध्यम ती असते. आता तुम्ही म्हणाल जनप्रबोधन सारखं चॅनल आणि तुम्ही ढोलकी, घुंगरू अशा प्रकारचे वाह्यात शब्द कशासाठी वापरायला लागले. तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये अशा प्रकारच्या एका ढोलकीनं खूप धिंगाणा घेतला. सुरुवातीला ते ऐकायला बरं वाटलं आणि तो ताल योग्य पण होता. पण अति तिथं माती या न्यायानं ढोलकीचा आता तोच ताल करणं कर्कश झालाय. आणि आता हिने बंद करायला पाहिजे, ही ढोलकी वाजणं बंद झालं पाहिजे, अशा प्रकारची मानसिकता महाराष्ट्रातल्या शहाण्या माणसाची होत आहे. आणि म्हणून त्या ढोलकीला थोडीशी समज यावी यासाठी हा व्हिडिओ करत. नमस्कार, मी सुभाष घस. तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन. आता तशी ढोलक्यांची, सुपारी घेणाऱ्यांची महाराष्ट्रामध्ये संख्या काही कमी नाही. केवळ गुंडच सुपारी घेऊन मर्डर करतात असं नाही, तर ज्यांना सामाजिक कार्यकर्ते असा मुलामा आहे असे लोक जास्तीचा शार्पपणे मर्डर करत असतात. आणि त्या लोकांची नावं महाराष्ट्रामध्ये खूप घेता येतील. तो संदर्भ आज नाहीये म्हणून मी ती नावं उघडपणे घेत नाही. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ढोलक्या कशा वाजतात हे आपण प्रसंगाने पाहू. पण आजचा जो प्रसंग आहे तो आहे परळीच्या विरोधामध्ये मागच्या 2 महिन्यापासून सततपणे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अंजली दमानिया यांनी जो सारखा सूर लावून धरलेला आहे तो सूर आता बेसूर होत चालला आहे का, आणि दमानियांना थोडं दमानी घ्या असं सल्ला देण्याची वेळ आलेली आहे का, या संबंधाने आपण बोलणार आहोत. अंजली दमानिया स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणामध्ये पडल्या. स्वागतार्ह, म्हणजे त्यांचं कौतुक करावं, इतक्या धाडसानं त्या तिथे लढल्या, त्याच्याबद्दल आपल्याला त्यांचं कौतुक करणं भाग आहे. सुरुवातीला त्यांनी आरोपीच्या विरोधात आवाज उठवला आणि त्यांनी महाराष्ट्रभर वातावरण निर्मिती पण झाली आणि आरोपींना पकडण्यामध्ये आणि देशमुख यांना न्याय मिळण्यामध्ये दमानियांची भूमिका थोडी तरी राहिलेली आहे हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. परंतु पुढे खून प्रकरण वेगळं आणि त्यांनी वेगळंच वळण त्यांच्या या सगळ्या प्रक्रियेला दिलं. सुरुवातीला त्यांनी एक फार आक्षेप येण्यासारखी गोष्ट केली, ती म्हणजे वंजारी समाजाला एकत्रितपणे बदनामी करण्याचा प्रकार केला. आता ते बिंदू नावावलीचं जे प्रकरण होतं त्यांना कोणी सांगितलं, अर्थातच देशमुख कुटुंबांनी त्यांना सांगितलं नाही, कारण त्यांचा विषय वेगळा आहे, त्यांचं दुःख वेगळं आहे. मग हे उगच जे बिंदू नामावलीमध्ये त्या पडल्या, एक तर त्या कुणाची तरी माहिती न पडल्या. मी परत एकदा सांगतो की कोणीतरी वाजवलं म्हणून हे प्रकरण त्यांनी वाचवलं. बिंदू नामावलीमध्ये त्यांना हे माहीत नसावं
की ते जे शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत ते अतिरिक्त शिक्षक त्यावेळेसचे सीओ धनंजय जावळीकर आणि त्यावेळेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या संगनमतानं हे सगळे मोठ्या घपल्यातून आलेले आहेत हे त्यांना कोणीतरी सांगायला हवं. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणात हे शिक्षक इतका मोठा आर्थिक व्यवहार करून आले हे ज्यावेळी पालकमंत्री म्हणून पंकजाताईंच्या लक्षात आलं त्यावेळी सरकारकडे त्यांनी सांगितलं की इतका मोठा खर्च करून आलेले आहेत त्यांचे पैसे तर आता कोणी परत देणार नाही त्याला जिल्ह्यामध्ये राहू द्या. एवढाच मुंडे कुटुंबियांचा त्या बिंदू नामावलीमध्ये जास्तीचे एका समाजाचे लोक भरण्याचा संबंध आहे. पण ते मुंडेंनी आणले नाही ते क्षीरसागरांनी आणले आणि त्या जावळीकरांनी आणले होते हे दमानी यांना माहित नव्हतं. पण यांचं काम होतं ज्यांनी वाजवलंय त्याच्यासारखं ताल धरणे. दुसरी महत्वाची गोष्ट की डॉक्टर थोरात सारखा एक फार नावाजलेला अधिकारी की बीड जिल्ह्यामध्ये ज्याचं नाव लोक कोरोनाच्या काळामध्ये हजारो पेशंट ज्यांनी स्वतः ट्रीट केले हजारो लोक ज्यांनी वाचवले असे जिल्ह्याचे शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात हे भूमिपुत्र आहेत बीडचे. आणि ह्या उठल्या आणि काय म्हणाले की डॉक्टर अशोक थोरात यांना वाल्मिक कराड यांनी पैसे दिले असतील की संतोष देशमुखांचा पीएम रिपोर्ट बदला. जिभेला हाड नाही. त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांना सुद्धा काही लागली तर म्हणजे त्यांना मदत करण्याइतपत ते मोठे नव्हते परंतु असे काही लोक होते मुंडे साहेबांकडे की ऐनवेळी त्यांना जर अडचण आली तर त्या अडचणी त्या दूर करू शकत होते. तर त्यापैकी एक अशोक थोरात होते. आणि अशा प्रकारचे अशोक थोरात 2-5 लाख रुपये घेतील का इतका साधा विचार दमानी यांना नाही. याचा अर्थ या प्रकरणामध्ये सुद्धा दमानी यांची ढोलकी दुसऱ्यांनी कोणीतरी वाजवली. तिसरी गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे ती म्हणजे धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये राजीनामा द्या. ठीक आहे राजीनाम्याची मागणी करणं याच्यामध्ये काही गैर नाही. ते प्रकरण जोपर्यंत आरोपी अटक होत नव्हते जेलमध्ये जात नव्हते आणि त्याचा व्यवस्थित जोपर्यंत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नव्हती तोपर्यंत अशा प्रकारची मागणी करणं देखील संयुक्तिक होतं. परंतु या प्रकरणामधले सगळे आरोपी अटक झाले आणि ही प्रक्रिया व्यवस्थितपणे न्यायालयामध्ये सुरू असताना देखील धनंजय मुंडेचं शेपूट ह्या काही सोडायला तयार नाही. वारंवार धनंजय मुंडे यांच्या संबंधाने राजीनामा द्या. ह्या प्रकरणामध्ये संतोष अण्णा देशमुखच्या प्रकरणामध्ये ज्यांनी महाराष्ट्रामध्ये वातावरण निर्मिती केली ते सुरेश अण्णा धस यांनी देखील दमानी यांचे कान टोचले. ते म्हणले की चूक आहे राजीनामा वगैरे मी मागितलाच नाही म्हणून. कारण जोपर्यंत त्यांचा प्रत्यक्ष या प्रकरणाशी संबंध आहे असं तपास यंत्रणांना वाटत नाही तोपर्यंत राजीनामा मागण्याचा प्रश्नच नाही हे सुरेश धस यांनी कबूल केलं. तरीही कोणाच्या तरी सांगण्यावरून ही ढोलकी वाजतेच आहे. राजीनामा द्या. आता काल परवा एक गोष्ट झाली की करुणाताई मुंडे यांच्या प्रकरणामध्ये कोर्टाने धनंजय मुंडे यांना पोटगी द्यायला सांगितलं. आता पोटगी द्यायला सांगितलं कोर्टाने प्रकरण नवरा बायकोचं ह्यांनी मध्ये पडायची काय गरज आहे. ज्यावेळी नवरा बायकोचं प्रकरण असतं आणि ते प्रकरण कोर्टात जातं त्यावेळी कोर्ट त्याची प्रक्रिया करत असतं ना. मग करुणा मुंडेला धनंजय मुंडेंनी पोटगी द्यावी असा कोर्टाने आदेश दिला म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा हे परत दमानी यांनी पालुपद लावलेला आहे. धनंजय मुंडेंनी कधीही नाकारलेलं नाही की करुणा मुंडे त्यांच्या पत्नी नाही. त्यांनी नेहमी नाकारलेलं. करुणा मुंडेंची दोन्ही मुलं धनंजय मुंडे स्वतः थांबवतात त्यांचीच मुलं आहेत आणि त्या मुलांनी देखील करुणा मुंडे कशा आहेत या संबंधाने ट्विट केलेले जबाब दिलेले आहेत. हे सगळं असताना सुद्धा
करुणा मुंडेचं निमित्त करून पुढे करून धनंजय मुंडेला बदनाम करण्याचा जो ताल आहे, तो ताल दमानी या मॅडम काही सोडायला तयार नाहीये. म्हणून त्यांना दमानी घ्या असं वारंवार सूचना करायची गरज निर्माण झाली असं मला वाटतं. एवढंच नाही तर एक फार मोठी चूक त्यांनी केली आहे, विशेषतः त्यांना चूकच म्हणेल. कारण भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री यांना देखील सुनावण्या इतक्या आता त्या मोठ्या झालेल्या आहेत की माझ्याकडे पुरावे आहेत आणि मी ते नामदेव शास्त्रींना दाखवते. तर पुरावे नामदेव शास्त्रींनी मागेच सांगितलेलं आहे की मी काही न्यायालय नाहीये आणि न्यायालयामध्ये धनंजयच्या बाबतीमध्ये जर काही चुकीचं सिद्ध झालं तर मी काय वाचवणारा कोणी नाहीये, जो करील तो भरील, ही स्पष्ट भूमिका नामदेव शास्त्रीची आहे. फक्त त्यांनी असं म्हटलं की कुणाच्या तरी म्हणण्यावर किंवा कुणीतरी राजकीय दृष्ट्या धनंजय मुंडे यांना संपवण्याचा कट करत आहे असं मला वाटतं आणि हे अति होत आहे. हे शास्त्रींना वाटलं म्हणून शास्त्री म्हणाले की ठीक आहे, घाबरू नको, माझा आशीर्वाद तुझ्या बरोबर आहे, गड तुझ्या बरोबर आहे. याच्यामध्ये काय वाईट आहे? काय गडाने कुठं पुराव्यामध्ये छेडछाड केली आहे का कोणाच्या? गडाने कुठं भ्रष्टाचारावर पांघरून घाला अशा प्रकारची मागणी केली आहे का? तुमच्या बरोबर आहोत जोपर्यंत तुम्ही बरोबर आहात. विशेष म्हणजे शास्त्रींचं वचन बघा, जोपर्यंत तुम्ही बरोबर आहात आम्हाला आज असं वाटतं की तुम्ही बरोबर आहे आणि जोपर्यंत तुम्ही बरोबर आहात तोपर्यंत गड तुमच्या बरोबर आहे, अशा प्रकारचं ते विधान आहे. परंतु ज्यांचं स्वतःचं बोलणं स्वतःच्या मालकीचं नाही, त्या कारणामुळे शास्त्री सारख्या बुद्धिमान आणि एका समाजाचं नाही तर संपूर्ण समाजाला ज्ञान देणाऱ्या एका अधिकारी पुरुषाला देखील त्यांनी विरोध केला. ह्या गोष्टी दमानियाबाईच्या ज्या आहेत, ह्या दमानियाबाईच्या गोष्टी महाराष्ट्राला आता आवडलेनाशा झालेल्या आहेत, हे सांगायची वेळ आहे त्यांना. कारण भ्रष्टाचार काय एकटे धनंजय मुंडे त्या प्रकरणात काय 100-200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार, एका ह्याच्यामध्ये 50,000 तुम्हीच म्हणले ना, ते 70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार ज्यांनी केला असा आरोप तुम्ही घेत होता, त्यांच्याकडे 200 कोटीच्या भ्रष्टाचाराचा न्याय द्या म्हणून तुम्ही जाता. याचा अर्थ काय होतो? आणि म्हणून तुमची मागणी असेल, तुमच्याकडे पुरावे असतील तर तुम्ही ते न्यायालयात सादर करा. तपास यंत्रणांना तुम्ही सहकार्य करा. इथे आरोपींना जास्तीत जास्त कशी शिक्षा होईल या संबंधानं सगळी जोडणी करून द्या, तुमचं स्वागत आहे. परंतु बहुजन समाजातला एखादा माणूस कर्तृत्ववान होतो आणि पुढे त्याला काही कौटुंबिक अडचणी निर्माण होतात. अनेक गोष्टी आहेत की राजकारणामध्ये असं होत नाही असं नाही. आता पुण्यामध्ये बघा कसल्या कोयता गँग आहेत, काहीतरी गँग आहेत. तिथल्या पालकमंत्र्यांना विचारायला तुमच्या तोंडात काही दात नाहीयेत का? मग अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये असणारच असतं. ते त्याचं कोणीतरी भोगत असतं. जो करतो तो भोगतोच असतो. परंतु ते त्यांना भोगू देणं, ह्याच्यावर भुंकणं हे सामाजिक कार्यकर्त्याचं काम. भुंकत राहणं हे काम नाही. सामाजिक कार्यकर्त्यांनी आटोपशीरपणे सामाजिक काम केलं पाहिजे. आटोपशीरपणे हे माझं मत आहे. वास येईल असं, त्याचा तिटकारा वाटेल असं आणि सामाजिक कार्यकर्ता म्हटलं की कोणाच्या कपाळावर आठ्या पडतील अशा पद्धतीनं या क्षेत्राला बदनाम करण्यापासून सगळ्यांनी वाचवलं पाहिजे. दुर्दैवानं दमानियाच नाही, अनेक लोक सामाजिक कार्यकर्ता या नावाखाली अशा प्रकारचं वर्किंग करत आहेत. त्यावेळी आपण त्यांचा समाचार घेऊ. तोपर्यंत दमानियांना दमानी घ्या. कारभारी दमान, दमानियाची दमान, अशा पद्धतीनं सल्ला देण्याची वेळ आलेली आहे का? यावर तुम्हाला काय वाटतं हे नक्की कॉमेंट करून कळवा. धन्यवाद.